मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील सर्वच पाठांवर आधारित पाठ आणि ज्या कविता आहेत, या कवितेंवरती आणि पाठांवरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं, त्याचबरोबर प्रत्येक पाठ आणि प्रत्येक कवितेवर आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरं, ही उत्तरं सादर करणारे व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण पाठ 7वा दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वाध्यायातील प्रश्न देखील आहेत, परंतु ते आपण या ठिकाणी न घेता डायरेक्ट महत्त्वाचे प्रश्न याला सुरुवात करूया. आकृतिबंध पूर्ण करा असा पहिला प्रश्न आहे. तर यामध्ये बघा, या आकृतिबंध पूर्ण करा यावर आधारित आपण एका वाक्यात या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. बघा, सूर्यग्रहण दिवसा म्हणजे सूर्यग्रहण असल्याचा परिणाम काय झाला होता? तर दिवसा देखील अंधार पसरला होता. बघा, उत्तर आहे दिवसा अंधार पसरला होता. पुढचा प्रश्न आहे, सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमलेल्या व्यक्ती कोण होत्या? तर त्या व्यक्ती होत्या एकतर शास्त्रज्ञ म्हणजेच सायंटिस्ट आणि ज्योतिषी म्हणजेच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे. जोड्याजुळवावरती आधारित प्रश्न आहे. त्यांची उत्तर बघा इथे. सूर्यग्रहण काय होतं, काय झालं त्याच्यामुळं? भर दिवसा अंधार पसरला. प्रकाश देणारी वस्तू ही शोधाची कल्पना होती. पुढे बघा, सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी कोण कोण आले होते? शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी. आणि पाठपुरावा करणं हे एडिसनचं वैशिष्ट्य होतं. पुढे बघा, तर मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्येक पॅरेग्राफनुसार आपण प्रश्न त्या ठिकाणी बनवलेले आहेत. त्या पॅरेग्राफवर आधारित एका वाक्यात रिकाम्या जागा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, मोठे प्रश्न असं आपण त्या ठिकाणी बनवलेलं आहे. त्यामुळं एक एक पॅरेग्राफनुसार आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं पाहायला भेटतील. उत्तरातील घटनांचा क्रम लावा. तर ह्या काही घटना आहेत वाक्यामध्ये दिलेल्या, आणि त्या घटना म्हणजे सगळ्यात अगोदर कुठली घटना झाली त्या घटना या ठिकाणी बघा उत्तर तुम्ही पाहू शकताय. पुढचा प्रश्न मित्रांनो, एका वाक्यात उत्तरे द्या. बघा, 1879 साली कोणता विचार वेडगळ होता? 1879 म्हणजेच 1879. तर अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना, हा विचार वेडगळ होता. सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन कुठे जाऊन राहिला होता? कुठे राहिला होता? तर एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला होता. एडिसननं कोणतं आव्हान स्वीकारलं? कोणतं? की मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचं आव्हान हे एडिसनने स्वीकारलं होतं. तर आता मित्रांनो, याच पॅरेग्राफवर आधारित हे रिकाम्या जागावरती प्रश्न आहेत. डॅश डॅश साल आणि वसंत ऋतूचे दिवस. बघा, कुठलं साल होतं? 1879. या ठिकाणी बघा, मराठीत पण दिलेले आहेत अंक आणि इंग्रजीमध्ये पण दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, हातच्या कंकणाला डॅश डॅश कशाला? अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय देतात. त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय त्या ठिकाणी रिकाम्या जागी भरायचा असतो. वाक्य पूर्ण करायचं आणि शब्दाला अंडरलाईन करायचं. तर हातच्या कंकणाला आरसा कशाला, ही एक म्हण आहे. पुढे बघा, सहसंबंधावरती आधारित प्रश्न आहे. पुढचा आहे, शब्दसमूहांसाठी एक शब्द चौकटीत लिहा. भविष्य सांगणारा हा ज्योतिषी असतो आणि शोध लावणारा हा शास्त्रज्ञ असतो. पुढे बघा, विधान पूर्ण करा. 1879 साल आणि डॅश डॅश, तर दिवस होते वसंत ऋतूचे. पुढचा प्रश्न आहे तशाच प्रकारे बघा, मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की, बघा
कोणते? की जी किमतीने कमी असेल. पुढं, भर दिवसा अंधार पसरला होता, कारण काय होतं? तर त्या ठिकाणी सूर्यग्रहण असल्यामुळे. पुढचा मित्रांनो, आकृतिबंध पूर्ण करा असाच प्रश्न आहे, त्यावरती आधारित आपण खाली प्रश्न घेतलेले आहेत. बघा, सत्य किंवा असत्य. बघा, एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा न करणे हे एडिसनचं वैशिष्ट्य होतं. हे मित्रांनो वाक्य काय आहे? हे वाक्य चूक आहे, कारण त्या मनात आलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करणं हे एडिसनचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे हे उत्तर असत्य आहे. बघा, 1879 साल आणि शरद ऋतूचे दिवस होते, हे देखील उत्तर वाक्य असत्य आहे, कारण 1879 साल हे बरोबर आहे, पण या ठिकाणी शरद ऋतूचे नव्हे तर वसंत ऋतूचे दिवस होते. कोण कोणास म्हणाल? बघा, या ठिकाणी खाली आपण या प्रश्नांचा समावेश केलेला आहे एका वाक्यात, कारण अशा प्रकारे कोण कोणास म्हणाल किंवा असे काही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारत नाहीत. बघा पुढं, लिंग बदला, हे मात्र प्रश्न आपल्याला असतात. मैत्रिणी, मित्र. मैत्रिणी हे स्त्रीलिंगी आहे, मित्र पुल्लिंगी आहे. आता या ठिकाणी अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा, कारण ह्या प्रश्न आपल्याला समानार्थी शब्दावरती प्रश्न असतो. बघा, तिथे काही वैज्ञानिक आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. तर याचं उत्तर काय आहे? तिथे काही शास्त्रज्ञ आणि बघा, वैज्ञानिक या शब्दाचा समानार्थी शब्द घेतलाय शास्त्रज्ञ. बघा, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, आणि वाक्य जसंच्या तसं लिहिलेलं आहे. विरुद्धार्थी शब्द 2 मार्कांसाठी प्रश्न असतो. रात्र, दिवस, शत्रू, मित्र, उजेड, अंधार, जास्त, कमी. बघा, पुढचा प्रश्न आहे अनेक वचनी शब्द. बघा, शास्त्रज्ञ, ज्योतिषी, मित्रमंडळी आणि गप्पा, हे अनेक वचनी शब्द आलेले आहेत त्या पॅरेग्राफमध्ये. पुढचा आहे वाक्यप्रचार. बघा, गळून जाणे म्हणजेच मग्न होणे. वाक्यात उपयोग बघा, परीक्षा असल्याने विनोद अभ्यासात गळून गेला होता. म्हणजे बघा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला 5 मार्कांसाठी परीक्षेत विचारला जातो. कंसामध्ये वाक्यप्रचार दिलेले असतात आणि त्याच वाक्यप्रचाराच्या अर्थाची वाक्य खाली दिलेली असतात आणि आपण कंसातले वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो. आता बघा, काळ ओळखा. काळावरती आधारित देखील आपल्याला 3 मार्काला परीक्षेसाठी प्रश्न आहे. वाक्य आहे, पण एडिसन कसल्या तरी विचारात गळून गेला होता. गेला होता, होता या क्रियापदावरून आपल्या लक्षात येते की हे भूतकाळी वाक्य आहे, भूतकाळ. बघा, आता पुढचं आहे काळ बदला. तर या वाक्याचं काय करायचंय? वर्तमान काळ करायचंय. म्हणजे आपल्याला काळ ओळखा किंवा बदला असे 2च प्रश्न येतात. बघा, आता या ठिकाणी मनातील कल्पनेचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचं वैशिष्ट्य होते. होते या क्रियापदावरून लक्षात येते की वाक्य भूतकाळी आहे आणि याचा आपल्याला वर्तमान काळामध्ये बदल करायचा आहे. तर काय येईल? आहे. बस एवढंच फक्त बदल करायचा आहे आणि आपलं उत्तर त्या ठिकाणी येत आहे. जोड्या जुळवा. या ठिकाणी शब्द आहे बघा, नाम माणूस, सर्वनाम मला, विशेषण वेडगळ आहे, क्रियापद विचारले आहे. पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द. बघा, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, तपास, शोध, कर, हात, गंमत, थट्टा, सवंगडी, मित्र, उजेड, प्रकाश, दर्पण, आरसा, भाव, किंमत. स्वमतावरती आधारित मित्रांनो प्रश्न आहे, संशोधक कसा असावा यावर तुमचं मत लिहा. की बघा, असा जर प्रश्न आपल्याला 3 मार्काला परीक्षेत आला तर तुम्ही प्रस्तावना करायची. फक्त मी या ठिकाणी तुम्हाला उत्तर दाखवतोय. प्रस्तावना करायची म्हणजे नेमकं काय करायचंय? तर प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाठाचं नाव, लेखकाचं किंवा लेखिकेचं नाव आणि त्या पाठातून मिळालेला थोडक्यात संदेश लिहायचा आहे. आणि उत्तर स्पष्टीकरण अशा प्रकारे करायचंय की मानवाला विज्ञान युगात सर्वात मोठा वाटा आपले आयुष्य सुखमय की आपल्यासमोर धीर गंभीर असा त्याचा चेहरा उभा राहतो, परंतु माझ्या मते तो गंभीर न राहता खेळकर असावा. वाचन, लेखन, निरीक्षण, प्रयोग अशा कृतीचा सराव करणारा असावा.
संकुचित वृत्तीचा त्याग करून स्वतः उदारमतवादी दृष्टिकोन निर्माण करणारा असावा. मानवी गुणांनी परिपूर्ण असं त्याचं व्यक्तिमत्व असावं. त्याचा शोध समाज विघातक नसून ते समाजोपयोगी असावेत. बघा, शास्त्रज्ञ कसा असावा यावरती मत तुम्ही वाक्यरचनेमध्ये बदल करून तुमचं स्वमत, तुमचं विचार या ठिकाणी मांडू शकता. आकृतिबंध पूर्ण करा आहे. पुढं आपण याच्यावरती आधारित प्रश्न आहेत, त्यामुळे आपण त्या प्रश्नांकडे डायरेक्ट जाऊया. बघा, एका वाक्यात कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करण्याचे काम कसं होतं? तर हे काम कसं होतं? खर्चिक होतं, जास्त त्याला खर्च लागत होता. प्रकाश निर्माण करण्याचं आव्हान कोणी स्वीकारलं? तर हे आव्हान स्वीकारलं होतं एडिसनने, म्हणजे थॉमस अल्वा एडिसन यांनी. पुढे बघा, रिकाम्या जागी भरा, योग्य शब्द भरा आहे. सर हम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक डॅश डॅश तयार केला होता. काय केला होता? एक कमानदार दिवा तयार केला होता. उत्तर तुम्ही रिकाम्या जागी भरायचंय आणि पूर्ण वाक्यात लिहून त्या शब्दाला अंडरलाईन करायचे. तारांची डॅश डॅश जोडलेली टोकं जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. काय होतं? उत्तर आहे कार्बन. पुढे बघा, आकलन व कृतीवर आधारित आहे. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, पर्यायासाठी 4 उत्तरं दिलेली आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे कुठलं? बघा, तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की काय व्हायचं? झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. काय कारण होतं हो? की हे काम कसं होतं? खर्चिक होतं. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होतं. या मर्यादा या प्रकाशाच्या उपयोगाला होत्या. कोणते लिहा? खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला. कोणी केला? तर सर हम्फ्रे डेव्ही यांनी केला. आकृतिबंध पूर्ण करा आहे. चूक की बरोबर? बघा, या ठिकाणी वाक्य की एडिसन याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. कारण हे वाक्य चूक आहे, कारण एडिसननी नाही तर सर हम्फ्रे डेव्ही यांनी हा दिवा तयार केला होता. पुढचा प्रश्न आहे, दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते आणि हे विधान बरोबर आहे. समानार्थी शब्द 2 मार्कांसाठी प्रश्न आपल्याला परीक्षेत येतो. बनावटी, कृत्रिम, तीव्र, प्रखर, उजेड, प्रकाश, दिन, दिवस. बघा, दिन हा शब्द पहिली वेलांटीवाला आहे. दुसरी वेलांटी जर असेल तर तो गरीब असा होतो. विरुद्धार्थी शब्द 2 मार्कांसाठी प्रश्न आपल्याला विचारतात परीक्षेमध्ये. अवघड, सोपे, अंधार, प्रकाश, दिवस, रात्र, दूर, जवळ, सौम्य, प्रखर. अशा प्रकारचे हे शब्द उतार्यामध्ये आलेले आहेत. पुढे आहे, या उतार्यावर आलेले 2 अनेकवचनी शब्द आहेत. बघा, तारा एकवचन होतं तार, टोके हे अनेकवचनी शब्द आहे आणि एकवचन होतं टोक. वर्तमान काळावरती आधारित प्रश्न आपल्याला 3 मार्काला विचारतात. वाक्य आहे, पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. तर होत्याचं काय करायचंय? आहेत करायचंय आणि वाक्य जसेच्या तसं लिहायचंय. पुढे बघा, स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. आव्हान स्वीकारणे हे तर महान व धाडसी व्यक्तीचं लक्षणच असतं. या विधानावरती तुमचं मत, तुमचे विचार व्यक्त करा. प्रस्तावना करायची मित्रांनो आणि उत्तर अशा प्रकारे लिहायचंय की महान व धाडसी व्यक्तींसाठी आव्हान स्वीकारणं हा तर डाव्या हाताचा खेळ असतो. त्यांच्याजवळ संकटांना सामोरं जाण्याची वृत्ती असते, जिद्द, इच्छा, पुढे जाण्याचं स्वप्न बाळगलं म्हणूनच भूखंडाचा शोध लागला. न्यूटन, आईन्स्टाईन, गॅलिलिओ, महात्मा गांधी अशा कितीतरी महान धाडसी व्यक्तींनी जीवनात आलेल्या आव्हानांचं स्वागत करून त्यांचा स्वीकार केलेला होता. त्यामुळंच त्यांना यश, सन्मान, प्रसिद्धी प्राप्त झालेली होती. म्हणूनच या व्यक्तींची नावं आपण आज देखील घेतो. आव्हानं व्यक्तीच्या जीवनात संघर्ष निर्माण करतात व त्यातून व्यक्तींमध्ये संघर्षावर मात करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. म्हणूनच जीवनात आव्हानांचं स्वागत करण्यास महान व धाडसी व्यक्ती पुढे येतात. हे खरं पाहता ना,
आव्हानेच त्यांना महान आणि धाडसी बनवत असतात. अशा प्रकारची वाक्यरचना तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या विचारानुसार या वाक्यरचनेमध्ये थोडा बहुत बदल करून उत्तर लिहू शकता आणि मात्र प्रश्नाचा जो शेवट आहे तो शेवट करायचा आहे. सहकाऱ्यांचं मन ताजंतवानं. पुढे प्रश्न घेतलेत आपण. एकाएकी लागत नाही. काय लागत नाही? कोणताही नवा शोध हा एकाएकी लागत नाही. पुढे बघा, आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास करणारे हे कोण होते? एडिसनचे सहकारी, है ना. कशाचा शोध करण्यासाठी गेले होते? बांबूचा शोध करण्यासाठी, बांबूंच्या वेगवेगळ्या जातींचा शोध करण्यासाठी ते गेले होते. पुढे बघा, उत्तरामध्ये आलेल्या घटना आहेत. या घटनांचा क्रम म्हणजे कुठली घटना अगोदर घडली ते लावायचंय. एका वाक्यात उत्तर आहे बघा. आता एडिसनने किती हजार बांबूंच्या जाती गोळा केल्या? उत्तर आहे 6,000. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खंडात बांबूंच्या असंख्य जातींची लागवड केली जाते? तर ती म्हणजे आशिया व आफ्रिका या 2 खंडामध्ये केली जाते. वारा घेत असताना एडिसनचं लक्ष कुठं गेलं? बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस हातातला जो पंखा होता त्या पंख्याच्या काडीकडे त्याचं लक्ष गेलेलं आहे, पंख्याच्या काडीकडं. पुढे प्रश्न आहे बघा, एडिसनने डॅश डॅश उपयोग करून पाहिला. कशाचा? उत्तरासाठी पर्याय दिलेले तिथं आणि योग्य पर्याय आहे प्लॅटिनमचा. डॅश डॅश तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. कशापासून तयार केलेली? बांबूंपासून तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. पुढे बघा, बांबूंच्या जाती गोळा करण्यासाठी कारण लिहायचे की एडिसनने बांबूंच्या जाती गोळा करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पुढचा प्रश्न आहे, एडिसनचे प्रयोग सतत चालूच होते. काय कारण होतं? कारण त्याला त्याच्या मनाचं पूर्णपणे समाधान झालेलं नव्हतं, म्हणून त्याचे प्रयोग सतत चालू होते. कोणते लिहा? सहकार्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जाणारा कोण होता? तर तो होता एडिसन. आणि अधिक काळ प्रकाश देणारी फिलामेंट कशाची ठरली होती? बांबूंची ठरली होती. पुढचा आहे आकृतिबंध पूर्ण करा. याच्यातले प्रश्न आपण एका वाक्यात रिकाम्या जागामध्ये घेतलेले आहेत. सत्य असत्यावरती प्रश्न आहे. सागाच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. तर हे विधान असत्य आहे. तर सागाच्या नाही तर कशाच्या जाती गोळा करण्यासाठी? बांबूंच्या जाती गोळा करण्यासाठी. पुढचं वाक्य आहे, बांबूंपासून तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. हे वाक्य अगदी सत्य आहे. समानार्थी शब्द आहेत पाहणी, निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रात्यक्षिक, प्रयोग, वेळू म्हणजे बांबू. बघा, बांबूला दुसरा शब्द आहे पर्यायी, वेळू म्हणतात त्याला. पुढचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. जुना, नवा, अयशस्वी, यशस्वी, स्वस्त, महागडा, अव्यवहार्य, व्यवहार्य, जमा, खर्च. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यांचे अर्थ उत्तरात आलेले 2 अनेकवचनी शब्द आहेत. अनेकवचनी शब्द जाती, एकवचन आहे जात, मासे, मासा. वाक्यप्रचार आहे पाण्यासारखा पैसा खर्च करणे, म्हणजेच त्याचा अर्थ बघा खूप पैसा खर्च करणे. आणि वाक्यामध्ये उपयोग बघा, आईच्या आजारपणात सुधीरने पाण्यासारखा पैसा खर्च केला. म्हणजे अशा प्रकारचा जर तुम्ही अर्थाचा वाक्यामध्ये उपयोग केला तर त्या शब्दाला त्या वाक्यप्रचाराला अंडरलाईन करायची. पुढचा वाक्यप्रचार आहे वेळ मिळणे. बघा, त्याचं वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे, लखोबाला पावसामुळे बाहेर पडण्यासाठी फुरसत मिळत नव्हती. बघा, फुरसत मिळत नव्हती, फुरसत न मिळणे म्हणजेच वेळ न मिळणे. काळ ओळखा. 3 मार्कांसाठी असतो प्रश्न. उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात असंख्य बांबूंच्या जातीची लागवड केली जाते. याच्यावरून आपल्या लक्षात येते की हे वाक्य वर्तमान काळी आहे. आता हे झालं काळ ओळखा. आता काळ बदला बघा. प्रयोग सतत चालूच होते या क्रियापदामध्ये बदल करायचा आहे, कारण होते हे क्रियापद काय आहे?
हे भूतकाळी आहे, तर वर्तमान काळी काय होतो, आहेत. पर्यायी शब्द पुढच्या पॅरेग्राफमध्ये आलेले: पाहणी, निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रात्यक्षिक, प्रयोग, पेंग, डुलकी. पेंगणे म्हणजेच डुलकी लागणे. स्वमतावरती आधारित प्रश्न आहे की तुमच्या विचारांचं उपयोजन करण्यासाठी तुम्ही काय कराल? तर उत्तर स्वमतावरती आधारित तुमचं मत तुम्ही लिहू शकताय. फक्त मी संदर्भासाठी उत्तर देतोय. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. मनात आलेले सर्वच पूर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रयत्न करीत नाहीत, कारण अनेक विचार मनात येतात. पण अनेक वेळा विचार करतो की थोडा वेळ विचार केल्यावर आपणास कंटाळा येतो व आपण विचार करणं सोडून देतो. पण हे चुकीचं आहे. आपण मनात येत असलेल्या विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यावर चिंतन आणि मनन केलं पाहिजे. वेगवेगळे तर्क व अनुमान यांच्याशी आपल्या विचारांची सांगड घातली पाहिजे. विचारांशी संबंधित सकारात्मक व नकारात्मक बाबी तपासून पाहिल्या पाहिजेत. विचार करणं सोपं असतं, पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी जिद्द, मनाची एकाग्रता, चिकाटी, प्रयोग यांची कास धरली पाहिजे. जास्तीत जास्त वेळ देऊन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारे आपण आपले विचार, या विचारांचं उपयोजन करण्यासाठी आपण अशा प्रकारच्या कृती करू शकतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, कारणे लिहा. एडिसनने मेनलो पार्क येथील घराभोवती प्रचंड मोठा मांडव उभा केला. काय कारण होतं? तर त्याचा महत्त्वपूर्ण शोध हा लोकांना माहीत व्हावा म्हणून त्यानं आपल्या मेनलो पार्क येथील असणाऱ्या घराभोवती त्यानं मांडव उभारला. टीकाकार एडिसनवर टीका करत असत. कशामुळे टीका करायचे होते? तर त्याचे प्रयोग फोल ठरत असल्यामुळे. फोल म्हणजे फेल ठरत होते. जोड्यालावरती प्रश्न आहे हा, त्याच्यावरती आधारित आपण या ठिकाणी खाली बघूया उत्तरं दिली आहेत. मेनलो पार्क इथं त्याने आकर्षक रोषणाई केली. दिव्यातील फिलामेंट हा टंगस्टन धातू होता. बहुतेक सगळ्या नोंदी ह्या फसलेल्या प्रयोगांच्या असायच्या आणि या फसलेल्या सगळ्या प्रयोगांची नोंद त्याने आपल्या वहीमध्ये केली होती. अशा 200 वह्यांची 40,000 पानं त्या ठिकाणी त्याने भरलेली होती. घटना आहेत. पुढचा प्रश्न, या घटना दिलेल्या आहेत. या घटनांमध्ये पहिली घटना, दुसरी घटना अशा प्रकारे क्रम लावायचा आहे. उत्तर तुम्हाला या ठिकाणी आहे. आता पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. सुरुवातीला एडिसनला कोणती कल्पना योग्य वाटायची? कोणती कल्पना योग्य वाटायची? तर दिव्याच्या प्रयोगाबाबतची कल्पना योग्य वाटायची. म्हणजे तो जे करतोय ते योग्य आहे असं वाटायचं. दिव्यामध्ये फिलामेंटसाठी कोणत्या धातूचा प्रयोग यशस्वी झाला? तर तो म्हणजे टंगस्टन या धातूचा प्रयोग यशस्वी झाला. एडिसनने कुठे मोठा प्रचंड मांडव उभा केला? तर बघा, त्याने आपल्या मेनलो पार्क या ठिकाणी असणाऱ्या घराभोवती. पुढचा रिकाम्या जागा भरा प्रश्न आहे. प्रश्न बघा, घराभोवतीचा डॅश डॅश झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले. कशाचा झगमगाट होता? तर होता दिव्यांचा. प्रश्न बघा पुढं, पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील डॅश डॅश जाणवायचा. उत्तर आहे फोलपणा. फोलपणा म्हणजेच व्यर्थपणा. अशा त्याच्या प्रयोगाच्या डॅश डॅश वह्यांची 40,000 पाने भरून गेली. बघा, मी आता तुम्हाला वरती बोलताना ते सांगितलं होतं. तर किती वह्या होत्या त्याच्या? 200 वह्या होत्या आणि त्या 200 वह्यांमधल्या 40,000 पानांवर त्याने त्याची माहिती, करत असलेल्या प्रयोगाची माहिती दिलेली होती. पुढे बघा, टीका करणारा त्याला आपण टीकाकार असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून उदाहरणे पूर्ण करा. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर काय झालं? बघा, दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. बघा, इतकी मेहनत घ्यावी लागते. म्हणजे 10 ते 12 वर्ष त्याने प्रयोग केला. 200 वह्यांमधली 40,000 पानं त्याच्यावरती नोंदी लिहिल्या आणि मग शेवटी त्याला त्या गोष्टीमध्ये यश आलं होतं. प्रश्न आहे इथं पुढे बघा, गावच्या गाव लोटलं होतं. काय कारण होतं?
तर त्याच्या घराभोवती असणाऱ्या दिव्यांचा झगमगाट पाहायला लोटलं होतं. बघा, हे तर प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे, वरती सांगितलेलंच होतं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चूक की बरोबर? सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पना अयोग्य आहे असं एडिसनला वाटायचं का? तर हे उत्तर चूक आहे, कारण त्याला ते अयोग्य नाही तर योग्य आहे असं वाटायचं. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाबाबतची बातमी जगभर पसरली, हे विधान बरोबर आहे. पुढे आहे, कोण कोणास म्हणालं? पुढचा प्रश्न आपण बघूया. उत्तर लिहा. एडिसनच्या यशात एक हिस्सा भाग असणारी काय आहे? तर त्याची बुद्धिमत्ता आहे. आणि 99% हिस्सा हा त्याने भाग कशाला दिलाय? मेहनतीला, म्हणजेच कष्टाला दिलाय. 21 ऑक्टोबर 1921 या दिवशी एडिसनच्या शोधाला झालेली एकूण वर्ष किती? तर एकूण वर्ष आहेत 50. याच उत्तरावरती आधारित एका वाक्यात प्रश्न. कोणाकडून एडिसनचा सन्मान करण्यात आला? तर तो अमेरिकेच्या अध्यक्षाकडून. पुढचा प्रश्न आहे, एडिसनच्या अंगी असणाऱ्या कोणत्या गुणामुळे त्याला यश मिळालं? तो म्हणतो तर कोणता गुण? बघा, अंगी असणारे चिकाटी आहे ना, त्यामुळे त्याला यश मिळालं असं तो म्हणतोय. पुढचा प्रश्न आहे बघा, रिकाम्या जागी भरा. 21 ऑक्टोबर डॅश डॅश या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाली. तर 21 ऑक्टोबर 1929, 1929. याचं उत्तर देखील आपण सांगितलेलेच आहे. पुढे जाऊया प्रश्नाकडे. एक हिस्सा भाग बुद्धिमत्ता आणि 99 हिस्से भाग हे कशाचे होते? चिकाटीचे होते. निर्धार चिकाटी, भाग हिस्सा. आकृतीबंध पूर्ण करा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, योग्य पर्याय. त्यातला प्रश्न आहे, एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. काय कारण होतं? तर बघा, कशामुळं? तर 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाली होती म्हणून. कोणते लिहा. हेही प्रश्नांचा उल्लेख आपण वरती केलेला आहे. उत्तर आणि प्रश्न तुम्ही इथं पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, इथं समानार्थी शब्दावरती आधारित. दिन, दिवस, आदर, सन्मान, अनेक, असंख्य, कारण, निमित्त. आता इथं विरुद्धार्थी शब्द दिले नाहीत तर वाक्य दिले, तेव्हा अधोरेखित वाक्याच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण लिहायचा आहे. पुन्हा तितक्याच उमेदीनं नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. तर बघा, या ठिकाणी नवे या शब्दाला अंडरलाईन करायचे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे जुने. वाक्यातील काळ ओळखा. वाक्य इथे आहे आणि पूर्ण झाली यावरून लक्षात येतं आपल्याला की हे काय आहे? भूतकाळ आहे. पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द. विजय, यश, आशा, उमेद, पराजय, अपयश, नवल, आश्चर्य. स्वमतावरती आधारित मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, शोध लावण्यासाठी आवश्यक बाबींविषयी तुमचं मत लिहा. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे ना. तर अशा प्रकारे उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तुमच्या वाक्यरचनेमध्ये तुमच्या वैचारिक पातळीनुसार तुम्ही बदल करू शकता आणि प्रस्तावना अशा प्रकारे स्पष्टीकरण आणि त्या ठिकाणी प्रश्नाचा समारोप करून उत्तर आकर्षक लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.